हॅलो बहिणींनो, आज आपण बनवत आहे मोड आलेल्या मूग हिरवा मूग असतो ना त्याची भाजी। ह्याचं मोड मी घरीच आणलेले। तर आपण आता कढई तापवून घेतलेली आहे, त्यात थोडंसं तेल घालूया। थोडंसं तेल जास्त तेलाचा यूज नाही करत आहे, थोडंसंच घालायचं। मूग हिरवे मूग मी भिजत ठेवले होते, मग त्याला बांधून ठेवलं एक दिवस भिजवले, एक दिवस बांधून ठेवले, मग त्याला छान असं मोड आले। मोडाच्या भाज्या खाल्ल्यानंतर पौष्टिकता खूप जास्त मिळते आपल्याला। तर आपण टाकलं आहे फोडणीसाठी जिरं, मोहरी, थोडीशी हळद, कढीपत्ता, लसूणची पेस्ट, मुगाचे मोड सिंपलरित्या केल्यानंतर खूप छान लागतात उलट। याचेच मोड हुलग्याला पण, मुगाला, मटकीला घरीच मोड आणते। आता आपण टाकूया टमाटर आणि कांदा। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। पौष्टिक हेल्दी रेसिपी आहे। घरी पण आपण मोडाच्या भाज्या बनवू शकतो। भाज्या खूप महाग व्हायला लागल्यात ना आता, तर आपण अशा मोडाच्या भाज्या आपल्याला पौष्टिकता पण भेटते आणि चांगले पण भाजी पण छान होतात त्याने। छान परतून घ्यायचा मसाला। आता आपण चवीनुसार मीठ टाकलेले आहे। आता आपण लाल तिखट टाकूया। मोडाच्या भाजी जरा जास्त तिखट टाकल्यानंतर अजून टेस्टी होते। 2 चमचे टाकले अंदाजे। आता आपला मिरचीचा चटका उडू नये म्हणून थोडंसं आपण पाणी टाकूया त्यात। छान परतून घ्यायचं, मग आपली मोड टाकायचं, मोड आलेली मूग टाकायचं। आता थोडासा गरम मसाला टाकूया। एव्हरेस्टचा सांबर मसाला टाकायचा। आता आपले मोड आलेले हिरवे मूग टाकून घेऊया भाजीमध्ये, ग्रेव्हीमध्ये। गॅसची फ्लेम थोडी कमी करून शिजायला ठेवायची। आता आपण घालूया थोडीशी कोथिंबीर। आपली झाली आहे हिरव्या मुगाच्या मोडाची भाजी। तर बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।